मित्र आणि सर्वांनीच एक मोठे आशीर्वाद बांधून आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचे सुरुवातीला या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गेल्या 1 वर्षापूर्वी जी आपली थोडी दुर्घटना घडली वातावरण त्याचं सगळ्यांच्याच मनामध्ये शैल्य होतं. परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आपल्या सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब दादा आणि आपले लाडके पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब या सर्वांनी बांधवांना या ठिकाणी फडणवीस साहेबांनी गोरे साहेबांनी एक विधानसभा झाल्यापासून विशेष या बार्शीवरती लक्ष घातलं. सर्व बार्शी तालुक्याच्या जनतेच्या ग्रामीण आणि शहरी भागातील माझ्या सर्व जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम होता की या तालुक्याचा विकास कुठेतरी थांबतो का. मी वेळोवेळी सांगत होतो बांधवांनो की ज्या जनतेने एक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हातातल्या फोडासारखं जपलेलं आहे आणि ह्या जनतेची सेवा मी माझ्या जीवनामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत करत राहणार आहे. त्यामुळे कुणीही असं कधीच समजू नका. शेवटी राजकारण आहे, निवडणूक आहे आणि भौगोलिक दृष्ट्या आपला मतदारसंघ कट टू कट आहे. त्यामुळं कधी जय होईल कधी पराजय होईल. कुणीही विजय झाला तर अत्यंत हुरळून जायचं काही कारण नाही, पराजय झाला तर खचायचं नाही. तुमच्या सेवेसाठी तुमचा हा जीवाभावाचा मित्र अखंड आयुष्यभर सेवा करत राहील. कुणीही करू नका. आणि जी सभा होईल आपली, आपण नगरपालिका पण आपली येणाऱ्या बांधवांनो सगळ्या लोकांनी येणार आणि जिल्हा परिषदेला सुद्धा 6 पैकी 6 आणि 12 पैकी 12 जागा या ठिकाणी तमाम या बार्शी तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादावरती आपल्याला जिंकायच्या. जनता आपल्याला आशीर्वाद देणार आहे आणि मग या बार्शी तालुक्यामध्ये आदरणीय आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादा आणि जयभाऊ यांची भगवंत ग्राउंडवरती आपण चांगली अशी सगळ्यांच्या नागरी सत्काराची सभा घेऊ आणि जे वर्षामध्ये थोडं आपल्या तालुक्याचं नुकसान झालंय ते बार्शी तालुक्याच्या विकासाला एक गेल्या वर्षीचं आणि पुढच्या 4 वर्षाचं गेल्या वेळेस जे पॅकेज दिलं त्याच्यापेक्षा अधिक विकासाचं पॅकेज या ठिकाणी आदरणीय साहेबांकडून आपण घेऊ आणि या बार्शी तालुक्यातल्या सर्व बंधू भगिनींना मी आश्वासित करू इच्छितो. कुणीही काळजी करू नका. आम्हाला कुठलंही घाणेरडं राजकारण करायचं नाही. फक्त आमच्या नजरेसमोर तालुक्याचा विकास विकास आणि विकास याच्यापेक्षा मी काही मागणार नाही. आम्ही ज्या पद्धतीने बोललेलो आहे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी, MIDC तरुणाच्या हाताला काम आणि या बार्शी तालुक्याचं अर्थकारण मजबूत करणं आणि प्रत्येकाच्या मनात सोन्याचा घास जावा या दृष्टिकोनातून रात्रीचा दिवस कष्ट करण्याकरता हा भगवंत भक्त आणि तुमचा एक परिवारातील घटक, तुमचा कुटुंबातला एक घटक आयुष्यभर सेवा करत राहील असा पुन्हा एकदा शब्द देतो. आणि बांधवांनो ही सहकारातली निवडणूक होती, अत्यंत कठीण अशी परीक्षा होती. ही कठीण परीक्षा आपण पास झालो. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या सगळ्या परीक्षा आपण पास होऊ असं या ठिकाणी खात्रीदायक सांगतो. आणि सर्व मतदार बंधू भगिनी, सर्व या तालुक्यातील जनतेचे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब दादा आणि जयभाऊ गोरे सर्वांचं खास करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कुणीही कुठली काळजी करू नका आणि सर्वांचे पुन्हा एकदा शतशः हात जोडून आभार व्यक्त करून सर्वांनी कष्ट भरपूर घेतलंय. शांततेमध्ये कुणाच्याही भावना दुखवणार नाही या पद्धतीने सर्वांनी आपापल्या घरी